चला तर मंडळी, आषाढ तळूया, खमंग खुसखुशीत मेथीच्या तिखट पुऱ्या बनवूया। या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही, शिवाय या पुऱ्या 4 ते 5 दिवस टिकतात। मुलाच्या डब्याला किंवा प्रवासाला नेऊ शकता। खूप मस्त लागतात। मेथीची मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालूया। बेसन पिठामुळे पुरी तेलकट न होता मस्त खुसखुशीत होते। 2 वाटी बारीक चिरलेली मेथी, मेथीची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक चिरून घ्यायची। 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं। आता एक वाटण बनवू। मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 15-16 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घालून जाडसर वाटून घ्यायचं। हे पहा याप्रमाणे। आता हा ठेचा या पिठामध्ये घालू। रंग छान यावा म्हणून अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे। मग थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायची। तर बघा, घट्टसर कणिक भिजवून घेतली। यावर थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं, म्हणजे याचा रंग बदलणार नाही आणि कणिक वरून सुकल्यासारखी होत नाही। छान मऊ पीठ राहतं। आता पीठ झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। 10 मिनिटांनी बघा, पीठ छान भिजलंय। पीठ जास्त वेळ भिजवायचं नाही। आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। पुरी लाटताना पोळपाट लाटण्याला चिकटू नये म्हणून पिठाचा गोळा कोरड्या पिठात गोळून गोल पुरी लाटून घ्यायची। तुम्हाला पीठ नसेल वापरायचं तर तेल लावून ही पुरी लाटू शकता। जास्त जाड किंवा जास्त पातळ पुरी लाटायची नाही, मध्यम पुरी लाटून घ्या। हे बघा याप्रमाणे। पुरी पातळ लाटली तर टम्म फुलणार नाही आणि पुरी जाड लाटली तर लवकर नरम पडतील, खमंग खुसखुशीत होणार नाही। त्यामुळे मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्या। एकाच वेळी 4-5 पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता लगेच पुऱ्या तळून घेऊ। पुरी तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं व मध्यम ते फुल गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या। पुरी तेलात सोडल्यावर झाऱ्याने अशी प्रेस करायची। एक बाजू तळली की उलटून दुसऱ्या बाजूनी पुरी खमंग तळून घ्यायची। तर पहा, छान टम्म पुरी फुगलीये, सुरेख रंग आलाय ना। बेसन पीठ वापरल्यामुळे ह्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही। तुम्हाला खरं सांगू का, मला टम्म फुगलेल्या पुऱ्यांपेक्षा न फुललेल्या पुऱ्या जास्त आवडतात, कारण त्या हलक्याशा कुरकुरीत लागतात। तुम्हाला कशा पुऱ्या आवडतात कमेंट करून नक्की सांगा। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेऊ। तयार झाल्या मस्त खमंग खुसखुशीत मेथीच्या तिखट मसाला पुरी। या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही, चवीला मस्त खमंग खुसखुशीत लागतात। मुलांच्या डब्याला किंवा प्रवासाला नेऊ शकता। 4 ते 5 दिवस टिकतात। तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।